नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आज सकाळी सकाळी छान अशी ढगांमध्ये लाल रंगाची उधळण झालेली होती। मस्त छान ऑरेंज कलर, लाल कलर, मस्त छान आकाशामध्ये पक्ष्यांची चिवचिवाट आणि त्याचबरोबर ढगांनी असं लाल ऑरेंज रंगाची उधळण केलेली होती। ती बघायला खूप छान वाटलेलं। सकाळ जर आनंदी प्रसन्न जर गेली तर दिवसही आनंदी जातो। त्याचप्रमाणे मन छान फ्रेश आणि अगदी आनंदी झालेलं होतं। घरातली सर्वच बाहेर आलेली तर छान वाटलेलं। थंडी भरपूर होती, पण तरी पण हे वातावरण बघायला खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी। आणि गावाकडचं वातावरण म्हटल्यानंतर खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं। शहराकडे हे दृश्य दुर्मिळ आहे, पण गावाकडे खरंच हे असं बघितलं तर मन आनंदी आणि प्रसन्न होतं आणि दिवसही छान जातो। तर आज मग काय शेकोटी करण्याचं ठरवलं, पण शेकोटी करण्याऐवजी मी चूलच पेटवून घेतलेली आणि म्हटलं चला आज आपण मस्त चुलीवरचाच एखादा बेत करू। मग काय सर्वांच्या विचाराने ठरलं की आज पनीर दम बिर्याणी करायची, मस्त चुलीवरच्या चवीची। घरात थोडंफार साहित्य होतंच, म्हटलं मग चला पनीर दम बिर्याणी करूया। सगळ्यांच्या विचाराने पार्टी डन झालेली, चुलीवरचा बेत। मग काय झटपट चूल पेटवून आणि मस्त बिर्याणीच्या तयारीला लागलेली। म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया। मस्त छान एकच नंबर अशी चव झालेली होती, सांगायचं काही काम नाही, कारण की चुलीवरची चव म्हणजे अप्रतिम असते। एक नंबर बिर्याणी झालेली होती। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मग काय चूल पेटवून घेतलेली, एक मातीचं भांडंच घेतलेलं। आज पूर्णपणे रेसिपी जी होती ती गावाकडच्या पद्धतीने मोकळ्या आकाशाखाली करायची होती। मग चुलीवरती एक मातीचं भांडं ठेवून घेतलेलं, 4 मोठे ग्लास पाणी टाकलेलं आणि त्यामध्ये तेजपान टाकलेलं, एक जिरं टाकलेलं, एक वेलची टाकलेली, एक स्टार फूल, दालचिनी 1 इंच आणि 4 लवंग, 4 काळी मिरी टाकून घेतलेली। लिंबू पिळले तरीही चालेल, अर्ध लिंबू तुम्ही इथे पिळू शकता। आणि त्याचबरोबर झाकण ठेवून पाणी गरम व्हायला ठेवलेले। इथे मी बासमती लांब दाण्याचा असा दाणेदार तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ शक्यतो जुना वापरायचा, म्हणजे पिवळसर रंगाचा तो तांदूळ जुना असतो, त्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती चिकट होत नाही। पांढऱ्या रंगाचा जो तांदूळ असतो तो नवा असतो ना, त्यामुळे बिर्याणी चिकट होण्याची शक्यता असते। मग काय तांदूळ अर्धा तासापूर्वीच भिजत ठेवलेला होता। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपलं चुलीवरचं पाणीसुद्धा गरम झालेलं, मग त्यात हा तांदूळ टाकून दिलेला आणि आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। हा तांदूळ फक्त 75% शिजवून घ्यायचा, नंतर आपल्याला हा पूर्णपणे 25% पुढच्या स्टेपला शिजवायचा आहे। काही ठिकाणी काय करतात की पूर्ण तांदूळ सेपरेट पूर्णपणे शिजवून घेतात आणि भाज्या असो, व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, पूर्णपणे सेपरेट शिजवतात आणि त्यानंतर त्याच्या लेअर देतात। तर आज आपण परफेक्ट अशी दम बिर्याणी करणार आहोत आणि अगदी अशाच पद्धतीने बिर्याणी जर केली तर अचूक अशी बिर्याणी तयार होते। तर मी अशा पद्धतीने बिर्याणी करणार आहे, तर शेवटपर्यंत बघा। तर एकदा चेक केलेलं तर 50% तांदूळ शिजलेला होता, अजून 25% तांदूळ शिजण्याचा बाकी होता। मग काय परत एक वाफ घेतलेली आणि परत चेक केलेलं तर तांदूळ बरोबर 75% शिजलेला होता। आता हा तांदूळ मी काढून घेणार आहे चाळणीमध्ये। तर चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हा तांदूळ असाच झाकून ठेवायचा आहे। तुम्ही यातले खडे मसाले काढू शकता किंवा खडे मसाले तसेच राहून देऊ शकता। तांदूळ तुम्ही बघू शकता, भात जो आहे तो शिजलेला अगदी मोकळा असा, एक एक दाणा असा सेपरेट असा झालेला आहे। मस्त छान मोकळा भात झालेला आहे। हा असाच झाकून ठेवते आणि पुढच्या तयारीला लागूया। तर त्याच चुलीवरती मी कढई ठेवून घेतलेली आणि कढईमध्ये मी 6 कांदे घेतलेले आहे, बारीक पातळ असे उभे कापून घेतलेले आहे आणि ते तळून घेते। सुरुवातीला कांदा तळायला वेळ लागतो आणि नंतर थोडासा रंग बदलला की पटकन काढून घ्यायचा। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आणि काढून घ्यायचा। जास्त जर तळला गेला तर आपला कांदा जो आहे ना तो असा करपल्यासारखी चव येते, त्यामुळे जो कांदा आहे ना तो फक्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। ह्या कांद्याला बिलिस्तासुद्धा म्हणतात, तळलेल्या कांद्याला। आता आपण परत पुढच्या तयारीला लागूया। तर ज्या भांड्यामध्ये भात शिजवलेला होता तो तेच भांडं आता मी चुलीवरती ठेवून घेतलेलं। एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या होत्या, अगदी बारीक बारीक कापून घेतलेल्या होत्या, त्या टाकून घेते। आणि त्यानंतर अर्धा इंच आलं असं बारीक उभं कापून म्हणजे किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं, एक तेजपान टाकून घेतलेलं। छान लालसर असं
लसूण झाल्यानंतर घरात होत्या तेवढ्या भाज्या मी कापून घेतलेल्या, जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही, अशा पद्धतीने ते भाज्या कापलेल्या आहेत. एक गाजर घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा बटाटा, एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथं कापून घेतलेला आहे. आता भाज्यासुद्धा आपण तांदूळ शिजवल्याप्रमाणे जास्त पूर्णपणे असं शिजवून घ्यायच्या नाही. भाज्यासुद्धा तांदळाप्रमाणेच आपल्याला 75% शिजवून घ्यायच्या आहे. झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली. अगदी कमी जाळावरतीच मी हे भाज्या शिजवून घेणार आहे, कारण की खाली लागल्या जाऊ नये त्यासाठी. कारण की हे भांडं मी पहिल्यांदाच वापरते आहे ना, त्यामुळे यात बिर्याणी केलेली नव्हती आधी. त्यामुळे कमी गॅसवरतीच कमी चुलीवरच्या जाळावरतीच मी ही बिर्याणी करून घेणार आहे. तर इथे खोबरं आहे, 1 इंच खोबऱ्याचा तुकडा मी बारीक करून घेतलेला होता. त्यासोबतच अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या मी खोबऱ्यासोबतच बारीक केलेल्या, त्याही यात टाकून घेतलेल्या. यामुळे आपल्या बिर्याणीच्या मसाल्याला छान चव येते. आणि त्याचबरोबर इथे काही मसाले घेतलेले आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर. हे सर्व मी या भाज्यांमध्ये टाकून घेते. व्यवस्थित छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते, म्हणजे छान मसाल्याचे फ्लेवर जे आहेत ना ते भाज्यांमध्ये उतरतात आणि सर्व भाज्यांना छान असा वास येतो, चव येते. चवीनुसार मीठ टाकून घेते 1 चमचा आणि परत व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते. इथं अंदाजे 200 ग्रॅम पनीर मी घेतलेला आहे. पनीर सुरुवातीला आपल्याला फ्राय करून घ्यायचं नाही आहे. पनीर मी कच्चंच असंच वापरलेलं आहे. सोबत थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेते. आपण जी बिर्याणी करणार आहोत ना, त्या बिर्याणीमध्येच आपलं पनीर छान असं शेवटपर्यंत मस्त छान फ्राय होतं. त्यामुळे मी आधी सुरुवातीलाच आत्ता हे पनीर तसंच टाकलेलं आहे, अजिबात फ्राय केलेलं नाही. जेव्हा आपली बिर्याणी तयार होईल ना, त्यावेळेस तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी असं छान हे पनीर आपलं फ्राय झालेलं असेल. आता तुम्ही बघू शकता मस्त असं ओलसर रसरशीत अशी आपली ही मसाला आहे आपला. जास्त असं ड्राय झालेलं नाही, कोरडं झालेलं नाही. फक्त एक वाफ काढून घेते, म्हणजे पनीरमध्ये सुद्धा ना मसाल्याचे फ्लेवर हे उतरले जातील. आणि वाफेवरतीच, म्हणजे जास्त जाळ न लावता वाफेवरतीच मी एक वाफ काढून घेतलेली, कमी जाळावरती. मस्त छान आपलं पनीरही छान शिजल्या गेलेलं आहे आणि भाज्यासुद्धा छान झालेल्या आहे. 75% भाज्या शिजलेल्या आहेत. अर्धं पनीर मी काढून घेते आणि त्यासोबत आता मी लेअर देऊन घेते आणि 25% आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तळलेला कांदा थोडासा टाकते, त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी बारीक कापून घेतलेली होती ती सुद्धा टाकून घेते आणि त्याबरोबर भाताची एक लेअर देऊन घेते. तुमच्या भाताच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या बिर्याणीच्या अंदाजानुसार तुम्ही 2 लेअर 3 लेअर देऊ शकतात. तर इथे मी 2 लेअर देणार आहे. भात टाकून झाल्यानंतर थोडासा तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर बारीक कापलेली होती ती आणि त्यानंतर आपण जी भाजी पनीरची काढून घेतलेली होती ना, ती पनीरची मसाला जो आहे ना तो टाकून घेते. व्यवस्थित सर्व पसरवून घेते आणि त्यानंतर जो भात शिल्लक होता ना तो भात मी पूर्ण इथं टाकून देते, म्हणजे मी 2 लेअर केलेले आहेत. भातसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा असा छान झालेला आहे भात. जुना तांदूळ वापरल्यामुळे भात छान मोकळा होतो. थोडासा तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर बारीक कापलेली टाकून घेते. त्याचबरोबर 1 चमचा घरगुती तूप मी इथे टाकलेला आहे. व्हिडिओ थोडासा स्किप झालेला. तर इथे दुधामध्येच खाण्याचा रंग जो आहे ना तो 2-2 ड्रॉप मी म्हणजे थेंब टाकलेले आहे. हिरवा आणि लाल रंग दुधामध्ये मी मिक्स केलेला आहे आणि तो इथे टाकून दिलेला. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल, ऑप्शनल आहे.
त्याचबरोबर एक वाटी ठेवून मस्त छान चुलीतलाच आहार घेतलेला आहे गरम गरम आणि त्यावरती तूप टाकून आणि मस्त छान दम दिलेला आहे. खूप छान वास येतो आहे आणि जाळ अजिबात लावलेला नाही. 10 मिनटं मी एक वाफ काढून घेतलेली मस्त छान चुलीवरती आहारामध्येच आणि 10 मिनटानंतर उघडून बघितल्यानंतर मस्त छान आपला भात शिजलेला होता. भाज्या छान शिजलेल्या होत्या आणि रंग अप्रतिम आलेला होता. रंगासोबतच बिर्याणीची चवसुद्धा खूप छान होती. वास खूप छान येत होता खड्या मसाल्यांचा. परत आपण जे मसाले वापरले त्या मसाल्यांचा छान असा फ्लेवर आपल्या बिर्याणीमध्ये आलेला होता. दिसायलासुद्धा एक नंबर दिसत होती. चवीलासुद्धा एक नंबर अशी बिर्याणी झालेली होती. नक्की ट्राय करा. मस्त छान गुलाबी थंडीमध्ये गरम गरम चुलीवरचा बेत कुणाला आवडणार नाही. तुम्हाला आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडे भरपूर थंडी असल्यामुळे थोडासा सर्दी झालेली आहे आणि आवाजही खूप खराब येत आहे. तर प्लीज तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा करते. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.